नमस्कार सर्वांना. आज आपण सर्वजण जाणता की 2026 ची रिनीट एक्झामिनेशन आज 21 जून रोजी पार पडलेली आहे. 3 मे ला झालेल्या परीक्षेमधल्या पेपर फुटीमुळे 3 मेच्या पेपर फुटीमुळे आपल्या सर्वांना कल्पना आहे की यावर्षी परत एकदा आजच्या तारखेला रिनीट एक्झाम घेण्यात आलेली आहे. अर्थात श्री विद्याराधना अकॅडमीच्या वतीनं एक्झॅक्ट ॲज इट इज रिव्ह्यू क्वेश्चन पेपरच्या संदर्भामधला असेल, डिफिकल्टी लेवलच्या संदर्भामधला असेल, स्टुडंटचा रिव्ह्यू असेल, टीचरचा रिव्ह्यू असेल आणि त्यानंतर पेपर डिस्कशन, या सर्वच संदर्भाने एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन तुम्हा सर्वांना आजच्या नीटच्या पेपरच्या संदर्भाने देण्यासाठी म्हणून हे लाईव्ह सेशन आपण ऑर्गनाइज केलेलं आहे. वी आर व्हेरी हॅपी, अ व्हेरी ॲब्सोल्यूट फॅब्युलस अँड फॅन्टॅस्टिक रिस्पॉन्स दॅट वी हॅव बीन रिसिव्हिंग फॉर दिस पर्टिक्युलर लाईव्ह सेशन. 4 विद्यार्थी आहेत या ठिकाणी जे आपलं त्यांचं वैयक्तिक मत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या संदर्भामधलं ते या ठिकाणी व्यक्त करतील. ही जी रिनीट एक्झामिनेशन आज 21 जून रोजी घेण्यात आलेली आहे. सर्वात प्रथम मी श्रावणीला म्हणजे तिला काही क्वेश्चन्स करतो. श्रावणी कदम ही ती विद्यार्थिनी आहे जिने आज नीटची रिनीटची एक्झामिनेशन दिलेली आहे. बेटा तुझा ओव्हरऑल म्हणजे तुझा जे अनालिसिस आहे क्वेश्चन पेपरच्या संदर्भामधलं ते सांग, त्याच्यानंतर मी तुला क्वेश्चन्स विचारेन. सर फिजिक्स खूप हार्ड होतं, केमिस्ट्री मॉडरेट आणि बायो इझी होतं थोडंसं. बर. दुसरा महत्वाचा मुद्दा राजा की 3 मे ला एक्झाम देत असताना आणि आज 21 जून रोजी परीक्षा देत असताना टेम्परामेंट एक्झाम सेंटर मध्ये गेल्याच्या नंतर, अगोदर तर आपण गोंधळलेलेच होतो, परंतु एक्झाम हॉल मध्ये गेल्याच्या नंतर काही म्हणजे असं वेगळं फिलिंग वगैरे, भावना वगैरे अशा काही हे होत्या का? हा सेकंड टाइम द्यायला ना, मग खूप असं एकदम स्टेबल होते मी. अच्छा, व्हेरी नाईस. छान वाटतं, म्हणजे मेंटली स्टेबल होती. ओके. आता मला सांग की हा जो आजचा क्वेश्चन पेपर होता, मग वाढलेल्या 15 मिनिटांचं बेनिफिट तुम्हाला काय झालं? 15 मिनिट्स ते पुरले नाहीत. पेपर एवढा हार्ड होता की पेपर खूप जास्त टफ होता. ओके, ते पुरलेच नाही. ओके. आणि हे जे सुरुवातीला 2 ऍडिशनल पेजेस आणि शेवटी 2 ऍडिशनल पेजेस वगैरे यावेळेस पासून ऍड केलेले आहेत क्वेश्चन पेपर मध्ये, ब्लँक पेजेस, त्याचं काय ऍडव्हान्टेज? फिजिक्स कॅल्क्युलेटिव्ह होतं खूप, मग त्यासाठी ते स्टार्टिंगचे 2 पेजेस पण खूप यूज लागले, ते मागचे पुरले नसतं तेवढेच. ओके ओके, त्यामुळे ते एक ऍडव्हान्टेज झालेलंच आहे. ओके. आता मला सांग की आपण सगळ्यात सोप्या सब्जेक्ट पासून सुरू करूया, बायो पासून सुरू करू. ओके. बायो किती प्रश्न सोडवलेस टेंटेटिव्हली तू? पूर्णच म्हणजे 90 पैकी 90. किती वेळ लागला बायो सोडवण्यासाठी बघा? 50 मिनिट्स. 50 मिनिट्स मध्ये झाला, बबल कर, इन्क्लुडिंग बबलिंग. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे ओव्हरऑल तुला बायो सोपं वाटलं एकदम? ओके. त्यानंतर आपण जाऊया केमिस्ट्री मध्ये. केमिस्ट्री मध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकलचं जे वेटेज होतं ते इक्वल होतं की कमी जास्त होतं? इनऑर्गॅनिक कमी होतं, ऑर्गॅनिक खूप जास्त होतं. जास्तीचे क्वेश्चन्स विचारले. ओके. आणि डिफिकल्टी लेवलच्या संदर्भामध्ये तुझं काय मत आहे केमिस्ट्रीच्या? मॉडरेट होतं केमिस्ट्री. मॉडरेट होता. ओके ओके. ऑर्गॅनिक थोडंसं इझी होतं. ऑर्गॅनिक इझी होतं, फिजिकल आणि इनऑर्गॅनिक थोडंसं मॉडरेट किंवा टफर साईडला होतं. ओके ओके. त्यानंतर सगळ्यात शेवटी फिजिक्स कडे जाऊया. फिजिक्स बद्दल तुझं पर्सनल ओपिनियन सांग, कसा होता पेपर, तुला कसा वाटला? हार्ड होता. हार्ड होता. ओके. फिजिक्सचे तू किती क्वेश्चन सॉल्व्ह केलेस? 40. 4040. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं, एक्झाम्पलर कडे क्लोज जाणारा पेपर होता फिजिक्सचा? हो, खूप कॉन्सेप्च्युअल पेपर होता. एकदम एक्झाम्पलर टाइप्सच होतं. एकदम एक्झाम्पलर टाइपच कॉन्सेप्च्युअल होता, जास्तीत जास्त कॉन्सेप्च्युअल होता. व्हेरी नाईस. आणि तुझ्या दृष्टिकोनातून डिफिकल्टी लेवल टफ होती. अनुज,
हाही एक स्टुडंट आहे जो आज ज्यानं रिनीटची एक्झामिनेशन दिलेली आहे. तुझं ओपिनियन सांग अनुज, आजच्या ओव्हरऑल तुझं अगोदर सगळ्यात अगोदर तुझं ओपिनियन सांग. सर बायो इझी होतं, म्हणजे 35-40 मिनिटात बायो सॉल्व्ह झालं. ओके. केमिस्ट्री थोडं लेंदी होतं. केमिस्ट्री लेंदी होतं. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जास्त होतं. अच्छा. आणि फिजिक्स फिजिक्स टफ होतं. टफ होतं. कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन जास्त होते. ओके. परत कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स पण होते स्टेटमेंट, अच्छा. त्यामुळे थोडा टफ गेला. टफ होता. ओके. बायोमध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह केलेस तू? सगळे केमिस्ट्री मध्ये सगळे म्हणजे 45 पैकी 45. मग तुला टफर का वाटतंय? सर टाइम खूप लागला. केमिस्ट्रीला एक घंटा 1 तास लागला. सॉल्व्ह ओके. करण्यासाठी. बायोला किती वेळ लागला? बायोला 35-40 मिनिटं. 40 मिनिटं लागली. आणि फिजिक्सला खूप टाइम लागला. फिजिक्सला तरी टाइम पुरला नाही. म्हणजे एवढा वेळ शिल्लक असताना सुद्धा वेळ पुरला नाही. ओके. 15 मिनिट जे ऍडिशनल मिळालेले होते त्याला त्याचं तुला काही ऍडव्हान्टेज पेपर साठी म्हणून, म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून? 3-4 क्वेश्चन जास्त सॉल्व्ह झाले, म्हणजे टाइम भेटला जास्त. अच्छा. केमिस्ट्रीचा 4 क्वेश्चन ऍडिशनली तू सॉल्व्ह करू शकलास. अच्छा. ओके. फिजिक्सचा जो पेपर होता तो म्हणजे एक्झाम्पलरला रिफ्लेक्ट करणारा होता की म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम्पलर वगैरे केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी कसं तुझं एकूण तुझं पर्सनल ओपिनियन काय? कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स होते खूप जास्त. Conceptual काही questions एक्झाम्पल जास्त. सारखे, काही नवीन ओके. त्यांनी स्वतः बनवले असे. अच्छा. म्हणजे नवीन क्वेश्चन्स नवीन क्वेश्चन पाहायला मिळाले तुम्हाला आणि तेही कॉन्सेप्च्युअल कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन. गुड, व्हेरी नाईस. बरं, फिजिक्स मध्ये तू किती क्वेश्चन सोडवलेस? 38 30 केमिस्ट्री मध्ये टोटल. टोटल सोडवलं 45 पैकी 45 आणि बायो मध्ये सगळे सोडवलेस. ओके. हे जे पुढे मागे 2-2 पेजेस ऍडिशनली देण्यात आलेले होते, हा एक महत्त्वाचा चेंज एनटीए ने आणलेला आहे. त्याबद्दल तुझं मत काय आहे? काही जे कामी नाही आले ते पैसे. तुझ्या दृष्टिकोनातून कामी नाही आलं. ओके. ओव्हरऑल टेम्परामेंटच्या अनुषंगाने तुझं काय हे आहे? म्हणजे एक्झाम टेम्परामेंट हॉल मध्ये गेल्याच्या नंतर, कारण रीड होती ही, त्याच्या संदर्भानं काय तुझं? गोंधळ झाला नाही, एकदम थोडं पेस मध्ये होतं. लवकर क्वेश्चन सॉल्व्ह होत होते. ओके. बायोचे तर ओके. ओके. पेपर टफ आल्यामुळे थोडस नंतर गोंधळ, शेवटच्या 1 घंट्यात गोंधळ उडाला. तुझा पर्सनली गोंधळ उडाला. ओके. म्हणजे ते प्रेशर आपण तेवढ्या इझिली नाही हँडल करू शकलो. ठीक ठीक आहे. नाईकवाडे ओमराजे, तुझं पर्सनल ओपिनियन सांग या क्वेश्चन पेपरच्या संदर्भामध्ये. पेपर टफच होता, हा. पण त्यातल्या त्यात फिजिक्स आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जास्त. फिजिक्स आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. अच्छा. ओके. तुला बायो मध्ये तू किती क्वेश्चन सॉल्व्ह केलेस? बायोमध्ये ऑल अटेम्प्ट. ऑल. अच्छा. केमिस्ट्री मध्ये केमिस्ट्रीमध्ये 44 44 एक क्वेश्चन अनअटेम्प्टेड राहिला. आणि फिजिक्स मध्ये किती केलेस? फिजिक्समध्ये 38 ते 39 असतील कदाचित. 39. केमिस्ट्री बद्दल तुझं ओपिनियन? केमिस्ट्रीची फिजिकल कॅल्क्युलेटिव्ह होती, हा. ऑर्गॅनिक केमिस्ट्री ठीकठाक होती, हा. पण इनऑर्गॅनिकचे स्टेटमेंट आल्यामुळे ती सुद्धा टफ गेली. बरं. 2-3 क्वेश्चन टफर होते. आणि फिजिक्सच्या संदर्भामध्ये तुझं काय ओपिनियन? फिजिक्स वेळ होता जास्त, पण तरी नाही, म्हणजे सुटण्यासारखाही नव्हता तेवढ्या वेळात पेपर. अच्छा. तेवढ्या वेळात पेपर सुटण्यासारखा नव्हता. ओके. बरं. अनुजचं असं म्हणणं आहे की कॉन्सेप्च्युअल होता. श्रावणीचं असं म्हणणं आहे की थोडंसं एक्झाम्पलर साइडला झुकणार होता. तुझं काय पर्सनल ओपिनियन आहे? एक्झाम्पलर केली तरी पण टाइम मॅनेज नसता झाला, कारण की घरी एक्झाम्पलर करताना भरपूर वेळ असतो. हा. तिथं कमीत कमी 2 मिनिटात सुद्धा क्वेश्चन सुटण्यासारखे नव्हते ते. ओके. 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 हर्षवर्धन, तुझं पर्सनल ओपिनियन काय आहे आजच्या या क्वेश्चन पेपर बद्दल? सर बायोलॉजी खूप इझी होतं. अच्छा. केमिस्ट्री मॉडरेट होतं, पण त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक जरा अवघडच गेलं. अच्छा. आणि फिजिक्स कन्सेप्च्युअल होतं. एक्झाम्पलरचे लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन होते. हा. त्याचे काही असे त्या पद्धतीचे काही क्वेश्चन होते ओके. आणि कन्सेप्च्युअल होते ते क्वेश्चन. अच्छा. कॅल्क्युलेटिव्ह पण होते. केमिस्ट्रीच्या अनुषंगाने त्याचं जे वेटेज आहे तिन्ही पार्ट्स आहे, इनऑर्गॅनिकचं, ऑर्गॅनिकचं आणि फिजिकलचं. ऑर्गॅनिकचं जास्त वाटलं मला. अच्छा. आणि इनऑर्गॅनिक होतं, इनऑर्गॅनिक फिजिकल जरा इक्वल वाटलं.
बायोमध्ये किती क्वेश्चन सगळे अटेम्प्ट केले. केमिस्ट्रीमध्ये 40 केले. 40 हा. आणि यामध्ये फिजिक्समध्ये 34 का 35 काहीतरी. 34 च्या आसपास तू अटेम्प्ट केलेस. ओके ओके. इथं श्री विद्यारत्न अकॅडमीमध्ये रिलीजचे जे पेपर्स तू हे केलेस सोडवलेले होतेस त्या संदर्भामध्ये तिथं तू कंपेअर करत असताना कशा पद्धतीने तू कंपेअर करतोय? आपले जे बायोचे क्वेश्चन होते हा, त्याच म्हणजे त्याच लेवलचे किंवा त्याच पद्धतीचे होते. हा, आणि केमिस्ट्री मध्ये पण तसे क्वेश्चन बघायला मिळाले म्हणजे बरं. त्याच लेवलचे. अच्छा. आणि फिजिक्स मध्ये जे आपण हार्ड क्वेश्चन टाकत होतो पेपरमध्ये पेपरमध्ये, हा. तसे क्वेश्चन लेंदी क्वेश्चन लेंदी होते हा. साधारणपणे. पेपरमध्ये सोपे पण क्वेश्चन होते आणि लेंदी पण होते. ओके बरं तुम्ही मला सांगा पर्सनली तुम्ही चौघ पाच जण जे या ठिकाणी आहात मला एका म्हणजे तुम्ही फिजिक्स मध्ये तू जसं आता म्हणा सोपे पण प्रश्न होते त्याच्यामध्ये आणि सोपे सगळेच्या सगळे चूज करून अटेम्प्ट करू शकला हा. का टेम्परामेंट लूज झाला? फायदा एक होता की नीट मध्ये जसं आम्ही हे झालो होतो पॅनिक झालो होतो तसं रिनेट मध्ये नाही झालं. नाही मग ते स्वतःला कंट्रोल केलं फिजिक्सच्या वेळेस. अच्छा बायोकेमिस्ट्री मध्ये काय अडचण आलं नाही पण फिजिक्सच्या वेळेस थोडंच झालं. प्रणव ओव्हरऑल कसा आजचा रिलीजचा एक्सपिरियन्स सांग. सर यावेळेस फिजिक्स थोडं लेंदी केलेलं होतं. फिजिक्स थोडं लेंदी केलेलं होतं आणि बायो कम्पॅरेटिव्हली थोडं शॉर्ट झालेलं होतं म्हणजे इझी झालेलं होतं. ओके आणि आपले जे लास्ट 2-3 क्वेश्चन पेपर होते त्याच्यामध्ये बायोची जी लेवल ठेवली होती आणि थोडे शॉर्ट ठेवलेले होते तसाच गेला. ते सेम हा आणि फिजिक्स थोडं जास्त लेंदी होतं. काही कन्सेप्च्युअल पण होते त्याच्यामध्ये सोपे हा आणि काही असं कॅल्क्युलेशनचे होते 1-2 लेंदी. ओके आणि केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे होते थोडे जास्त कन्सेप्च्युअल. ओके आणि सर तेवढं काही नाही बाकीचं. मी एक केमिस्ट्रीचा एक क्वेश्चन सोडला. 44 अटेम्प्ट केले. बायोमध्ये पूर्ण केले. फिजिक्सचे 5 अटेम्प्ट केले नाहीत. अनअटेम्प्ट ठेवले. हा. हे करणारा रिफ्लेक्शन हो सर, होतं. हे करणारा पेपर होता सर. फिजिक्सच्या अनुषंगाने हा सर. होता. हा. ओके ते आता आलेला रेटीला बोलू. अच्छा अच्छा ओव्हरऑल तुझं ऑब्झर्वेशन पूर्वी म्हणजे 3 मेचा पेपर आणि आजचं सर ह्यावेळेस जे बायोचा जो गेल्या वेळेसचा पेपर होता हा, तसा फिजिक्स साईडला गेला होता म्हणजे फिजिक्सचा तसा होता. हा, आणि केमिस्ट्री सर गेल्या वेळेस जसा होता त्याचप्रमाणे होता. हा. तेवढा असं जास्त काही चेंज नव्हता केमिस्ट्रीमध्ये. अच्छा राजवीर चालतंय चल रे तू घे माईक घे आता तिथं चल. राजू दे, असू दे, असू दे. राजवीर तुझा अनुभव सांग. अवघडच गेला फिजिक्स. हा? फिजिक्स अवघडच गेला. फिजिक्स अवघड आहे. हा केमिस्ट्री मॉडरेट होता. मॉडरेट आणि बायोलॉजी सोपं होता. ओके किती वेळ लागला तुला बायोला किती वेळ लागला राजवीर? बाळाला राऊंड करून 45 मिनिट. अच्छा केमिस्ट्रीला 50 मिनिट राऊंड करून बाकी पूर्ण आणि फिजिक्सला पूर्ण वेळ राहिलेला. रिमेनिंग सगळंच काय मग एवढा वेळ ऍडिशनल 15 मिनिट त्याचा काही ऍडव्हान्टेज मिळाला की नाही तुम्हाला? नाही sir, पुरलाच नाही टाइम तरी पण. एवढा ऍडिशनल 15 मिनिट असून सुद्धा पुरला नाही. नाही अच्छा अच्छा बरं एक्झाम्पलर तर रिफ्लेक्शन करणारा पेपर होता पर्टिक्युलरली फिजिक्स मध्ये हा हो थोडं कॉन्सेप्च्युअल हा कॉन्सेप्च्युअल. आणि एक्झाम्पलरला थोडंसं क्लोज जाणारा पेपर होता. हा. समोर ये त्यांना तू जाऊन सगळ्या मुलांना समोर समोर ये बेटा थोडंसं बोर्ड डिस्टर्ब होतोय मागे तुमच्यामुळे. अच्छा आणखी म्हणजे 3 मेच्या पेपर मध्ये आणि आजच्या पेपर मध्ये तुझ्या टेम्परामेंट मध्ये काय हे होतं? नाही आज नॉर्मलच होतं. अच्छा हा. म्हणजे आज गेल्याच्या नंतर असं काही म्हणजे अशी भीती वगैरे असं नाही काही? नाही नॉर्मलच. बायोमध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह केलेस? सगळे ऑल केमिस्ट्रीमध्ये ऑल ऑल अटेम्प्ट हा. आणि फिजिक्समध्ये 10 सोडलेत. 35 अटेम्प्ट केले. अटेम्प्ट केलेस. हा. ओके 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 सो विद्यार्थी मित्रांनो हे विद्यार्थ्यांनी दिलेलं साधारणपणाने हे होतं रिव्ह्यू आहे.